आमची शिवसेना होती हे विसरू नका। इथे दृश्य आपण बघतोय, राज ठाकरे हे घरातून निघालेले आहेत, शिवतीर्थावरून निघालेले आहेत आणि अगदी काहीच मिनिटांमध्ये ते दाखल होतील शिवाजी पार्कवर। शिवाजी पार्कवर आज राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्या मनसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे। अर्थातच मनसेचा हा मेळावा आहे, अगदी 2 मिनिटांच्या अंतरावरती राज ठाकरे यांचं घर आहे। शिवाजी पार्क आणि शिवतीर्थ हे अंतर अगदी कमी आहे, मात्र मागच्या बाजूने स्टेजवर जाण्यासाठी म्हणून राज ठाकरे हे गाडीने निघालेले आहेत। मात्र दुतर्फा आपण बघतोय प्रचंड गर्दी आहे आणि त्याचबरोबरीने मनसैनिक सुद्धा मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता ही प्रचंड आहे, कारण यापूर्वी झालेल्या सभेतनं राज ठाकरे यांनी मी नेमकं काय बोलणार आहे हे तुम्हाला 9 तारखेला सांगेन, गुढीपाडव्याच्या दिवशी असं म्हटलं होतं। त्यामुळे नेमकं घडलंय काय आणि येत्या काळात करायचंय काय या संदर्भाचं दिशादर्शक असे वक्तव्य जे आहे ते राज ठाकरे यांच्याकडनं आज मनसैनिकांना अपेक्षित आहे। आणि त्यासाठी सध्या मनसेचे सगळे महत्त्वाचे नेते, पदाधिकारी आणि मनसैनिक हे देखील मोठ्या संख्येने शिवाजी पार्कवरती जमलेले पाहायला मिळत आहेत। गुढीपाडवा मेळावा हा मनसेसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि इथे दृश्य आपण बघतोय, बाळासाहेब ठाकरे यांचं समाधीस्थळ असणारं हा परिसर आहे। राज ठाकरे हे थोड्याच वेळापूर्वी शिवतीर्थावरनं म्हणजेच त्यांच्या घरातून ज्यावेळेला निघाले तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। सगळे माध्यमांचे कॅमेरे हे दृश्य टिपण्यासाठी तिथे असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी काहीच मिनिटांपूर्वी राज ठाकरे हे त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानावरून निघालेले आहेत तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय आणि आता केवळ प्रतीक्षा आहे ती त्यांच्या व्यासपीठावरच्या उपस्थितीची आणि त्यांच्या भाषणाची। दुसरीकडे आपण बघतोय व्यासपीठावर सर्व मान्यवर हे उपस्थित आहेत। मनसेमधले सर्व महत्त्वाचे नेते हे सध्या तिथे उपस्थित आहेत। बाळा नांदगावकर हे सध्या उपस्थित सर्व मनसैनिकांना संबोधित करतायत आणि त्याबरोबरीने राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय असणार, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं ते काही महत्त्वाचं पाऊल उचलतात का, मनसेचे उमेदवार दिले जातात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार। देश हिताची, धर्माच्या हिताची आणि देवाला साक्ष ठेवूनच मांडलेली आहे। आणि म्हणून आता सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर मला आजही आठवते 2007 साली या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मनमोहन सिंग होते। मनमोहन सिंग पंतप्रधान असताना खरं आता काँग्रेसची विचारसरणी आणि आपली विचारसरणी वेगळी आहे, त्यांच्या विचारसरणीसोबत आपण कधी जाऊ शकत नाही। पण 2007 साली मनमोहन सिंग सरकारने लोकसभेमध्ये भारत आणि अमेरिका अणुबॉम्ब करार केला आणि तो अणुबॉम्ब करार केल्यानंतर त्या अणुबॉम्ब कराराला सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी पाठिंबा दिला होता। त्याने हा विचार केला नाही की अरे हे काँग्रेसचं सरकार आहे। त्यानंतर 2010 साली आले साहेब एंट्री झालेली आहे आणि त्यानंतर इथे उपस्थित असणाऱ्या सर्व मनसैनिकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय। थेट व्यासपीठाच्या मागच्या बाजूने आता स्वतः राज ठाकरे हे इथे उपस्थित होत आहेत। राज ठाकरे यांची एंट्री होताच मनसैनिकांमध्ये एक वेगळा उत्साह संचारलेला पाहायला मिळतोय। मराठी हृदय सम्राट आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आपण ज्यांच्या आतुरतेने वाट बघत होता, मी सन्माननीय राजसाहेबांना विनंती करतो आपण शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतार शिवसेनाधीश्वर बहुजनांचे राजे जाणता राजा राजकारक पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्रातील तमाम युवकांच्या सोनेरी भवितव्याचे प्रतीक श्रीमान राजसाहेब ठाकरे यांचा,
पदवीधर सम्राट मान्य राजसाहेब ठाकरे यांचा. आणि त्यामुळे कधीही राजसाहेबांनी आपल्या स्वतःच्या फायद्याचा तोट्याचा विचार केला नाही. त्यावेळेला 2010 साली लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचं बिल मनमोहन सिंग सरकारने आणलं होतं. ते अयशस्वी झालं. पण त्या बिलाला सुद्धा पाठिंबा राजसाहेबांनी दिला होता. त्याला हे पाहिलं नव्हतं की हे कोणाचं सरकार आहे. त्यानंतर 2012 साली मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने थेट परकीय गुंतवणूक या देशामध्ये आली पाहिजे अशा प्रकारचं बिल आणलं. त्या बिलाला सुद्धा सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी पाठिंबा दिला. त्यांनी कधी हा विचार केला नाही की आमच्या पक्षाचं काय होईल. हा विचार न करता त्यांनी भूमिका मांडली होती. ज्यावेळेला या देशामध्ये मला आजही आठवतंय राजसाहेबांनी गुजरातचा दौरा केला. गुजरातचा दौरा केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की गुजरातचे मुख्यमंत्री त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी साहेब होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले तर उत्तम होईल. आणि म्हणून त्यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका त्यावेळेला मांडली. ज्यावेळेला त्यांना वाटलं काही चुकतंय त्यावेळेला त्यांनी लावरे व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर टीका करायला सोडली नाही. पण त्याच्यानंतर ज्यावेळेला राम मंदिर झालं, सीएए कायदा आणला, त्याला सुद्धा पाठिंबा देण्याला राज ठाकरेंनी मागे पुढे पाहिलं नाही. आणि म्हणून स्वतःच्या फायद्या तोट्याचा विचार न करणारा नेता आहे. आणि म्हणून महाराष्ट्र आज साहेब तुमच्याकडे वाट पाहतोय की तुम्ही काय बोलणार आहात, काय भूमिका मांडणार आहात आणि आम्हाला काय संदेश देणार आहे. महाराष्ट्र सैनिक तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेलाच आहे. पण आपल्या सैनिकांच्या सोबत इतर पक्षाची लोक सुद्धा कानाकोपऱ्यातून लपून छपून ऐकताय की नक्की साहेब आता काय बोलणार, कोणाचं काय काढणार. कारण ते हास्य जत्रा असते ना टीव्हीवरती, तशा त्या महाराष्ट्राची हास्य जत्रा झालेली आहे. आणि म्हणून मी साहेब तुम्हाला विनंती करतो, तुमच्या आणि तुमच्या भक्तांच्या मध्ये मी जास्त वेळ थांबत नाही. मी शेवटचा बॅट्समन आपला पटकन आलो का 2च भाषण ठेवली होती. तरी पण मी सन्मान्य राजसाहेबांना विनंती करतो की आपण आता आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.